काय झालं? त्या खिडकीत कोणीतरी होतं. कोण? आता त्या खिडकीजवळ नक्की कोणीतरी होतं. नाहीतर तुला असं खरंच वाटतं की इरा जे काही बोलत होती तिने एकटीने हा निबंध लिहिला असेल? नाही नाही, तिला कुणीतरी मदत केली हे नक्की. मग तीच व्यक्ती कोण आहे? देवा, या आंब्यांचा प्रसाद म्हणून स्वीकार कर आणि या फळातला गोडवा घरातल्या माणसांमध्ये आणि त्यांच्या नात्यांमध्ये असाच कायम ठेव. काय चाललंय? इकडे दे. नैवेद्य दाखवल्याशिवाय आंबे खायचे नाही. आणि तू नैवेद्य चोरतोयस? नाही, ऍक्च्युली तू ही अशी इथे पूजा करत बसली होतीस ना, आंबे देवासमोर असे ठेवून. खूप सुंदर दिसत होती. आणि तुला पुन्हा तसं बघता यावं म्हणून मी ते 2 आंबे उचलले. काय बोलला तू? नैवेद्य दाखवून झालाय तुझा? नाही, व्हायचंय अजून. मी आता आंबे घेऊ शकतो? नाही नाही, अजून प्रसाद दाखवायचा. गीता, तूच कधी कधी म्हणतेस ना प्रत्येक माणसात देव असतो. मग तू प्रसाद म्हणून हे आंबे देवाला दिलेस काय किंवा मला दिलेस काय? एकूण हिशोब एकच ना. हे बघ, हा तुझा फालतू युक्तिवाद तुझ्याकडेच ठेव. तुला काय आंबे मिळायचे नाही. नाही, तुला सांगितलं ना, मिळणार नाही. घ्या, करताय? नाही नाही, मग काय बघताय? काय झालं? नाही म्हणजे तुम्ही इतके चांगले कलाकार आहेत हे माहित नव्हतं. हे पण हे कसलं चित्र आहे?
याला ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणतात. असं होय. हा, जेव्हा माझ्या स्वप्नातले रंग मला डोळ्यासमोर दिसायला लागतात तेव्हा मी चित्र काढायला घेतो. चांगले चांगले. नाही पण हे असं मधीच हे रंग द्यायचं बाकी काय ठेवलंय असं मधी? तिथे नक्की कुठले रंग भरावे त्याचं स्वरूप अजून मला डोळ्यासमोर येत नाहीये. असं कधी येणार? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर. तुमच्यावर काहीतरी जबाबदारी सोपवली होती मी, आठवतंय ना? हा, ते दादासाहेबांच्या जमिनीची कागदपत्र आणि ते माहिती मिळवायची नाही का? मिळाली ना माहिती? अहो नाही, आता मिळाली असती तर कशाला ना. नाही म्हणजे कसं होतंय, कुठं बी गेलं ना तर कोणी काही मदतच करत नाही हो. हा म्हणजे दादासाहेबांचं नाव घेतलं तर तोंडात पाणी घेतल्यावर असं गप्प बसून राहतील. चला, म्हणजे माझ्या चित्रात आता मलाच रंग भरावे लागणार असं दिसतंय. हो नाही नाही, आता तुम्ही कशापायी करताय तवा? मग आता तुम्हाला दिलेली कामं झेपत नसतील तर कोण करणार? निशात आहे ही कवा धरणं तुम्हाला मला हेच सांगायचंय, हे काम परफेक्ट मध्ये फक्त निशाताईच करू शकते. चांगली आठवण करून दिली. ठीक, बघा काही जमतंय का? हर्षवर्धन राजवर्धन सबनीस बोलतोय. बोला. कंपनीच्या नावाचा काय विचार केलाय? काय? अहो, बोर्ड तयार करायचा होता म्हणून विचारतोय. नावाबद्दल काय विचार केलाय का? नाही, मला काही कळलं नाही. कुठली कंपनी? कमाल आहे, इतक्यात विसरलात पण. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. स्पष्ट बोलाल का? तुमचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही डोळे बंद करून स्वप्न बघता आणि डोळे उघडले की विसरून जाता. मी त्या कंपनी बद्दल बोलतोय ज्या कंपनीसाठी तुम्ही डॅडशी पार्टनरशिप केली होती. 700 कोटींच्या कंपनीत तुम्ही पार्टनर होतात आणि आता त्याच कंपनीसाठी माझ्याशी पार्टनरशिप केली आहे. त्या कंपनी बद्दल बोलतोय. आठवलं का काही? सध्या इथं काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे मला, पण आपण ठरवलं तर चुटकी सरशी ती परिस्थिती बदलू शकतो हेही तुम्हाला माहिती आहे. एवढंच बोलायचं होतं? नाही, कंपनीचा बोर्ड तयार करायची वेळ आली आहे. तर नावाबद्दल विचार करून ठेवा हे सांगायला फोन केला होता. हॅव अ नाईस डे. सूर्या, आम्हाला वाटलं नव्हतं की अमेरिकेत शिकला सवरलेला तू आपल्या इथल्या शेतीमध्ये रमशील. दादासाहेब, मी सध्या स्वतःकडे फक्त आणि फक्त शेतकरी म्हणूनच बघतो. जास्तीत जास्त सेंद्रिय खतं वापरून विषमुक्त शेती कशी करता येईल याच प्रयत्नात. फक्त आता आपल्या या शेतकरी मित्रांना ही कन्सेप्ट पटवून कशी द्यायची याचा विचार करायला लागला. तुला काय वाटतं, आपले शेतकरी ऐकतील? त्यांनी फक्त माझंच ऐकावं असं माझं म्हणणं नाही, पण मी जे काही त्यांना सांगतोय ते जर त्यांना खरंच पटलं तर मग मात्र त्यांनी स्वतःच्या मनाचं ऐकावं. हा, हे मात्र खरं बोलला तू. म्हणजे कसं, एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितली की त्याचं खापर बी दुसऱ्याच्या डोक्यावर फोडता येते, पण स्वतःच्या मनाने निर्णय घेतला की फक्त काम करायला लागतंय. मला तेच हवंय दादासाहेब. दादासाहेब, सावडीवर थोडी गडबड उडाली. काय झालं? आपलं तलाठी ऑफिस कोणीतरी फोडला. तलाठी ऑफिस फोडलं? हो, म्हणजे नक्की काय घडलं? तलाठी साहेब म्हणजे आपले भाऊराव नेहमीप्रमाणे आज ऑफिसमध्ये आले आणि मी दरवाजे उघडायला गेलो तर अगोदरच कोणीतरी कुलूप तोडलं. मग आम्ही आत गेलो, बघितलं तर सगळं दप्तर अस्ताव्यस्त पडलेलं. आम्हाला दोघांनाही काही सुचेना. मग भाऊराव म्हणाले, आधी जाऊन दादासाहेबांच्या कानावर घाला. काय कमाल आहे. नाही, बँक फोडली समजू शकतं माणूस, पतपेढीचं ऑफिस फोडलं ते समजू शकतं. चोरीच्या उद्देशानं घरपोड्या बी होत्यात. तलाट्याचं ऑफिस फोडून काय मिळणार आहे त्यासनी? नाही, यामागे नक्कीच काहीतरी कारण असेलच की. तेच म्हणतो ना मी, काय कारण असेल त्याच्या मागे, तेच तर ध्यानात येणं झालंय ना. हे म्हणजे इथून 7-12 चोरून काय बाजारात इकून टाकणार नाही तो आहे ना. मला काय वाटतंय, एखाद्या येड्याचं काम असं नाही. नाहीतर दादा, कुणीतरी तलाट्यावरचा राग काढायचं म्हणून दारू पिऊन धिंगाणा घातला असेल. आबा,
जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत आपल्याला काही ठरवता यायचं नाही. बरोबर. दादासाहेब, प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नक्कीच नाही. मी यांच्यासोबत जाऊन तिथे बघून येऊ का? मी बी येते तुझ्या बरोबर. दादासाहेब, आम्ही दोघं यांच्यासोबत जाऊन बघून येऊ. या, जाऊन या. हा, चल चला. तुम्ही हायतोय, मला वाटलंच होतं. नको त्या टायमाला कडमडणारे तुम्हीच असणार आहेत ते. काय झालं? आता दरवाजा लावा ना हो. ते बी मीच सांगायला पाहिजे वय. लावा की. पण काय झालं, काय सांगशील का नाही? का उगा आपलं तुला कोणी सांगितलं? मला बी आंबे आवडतात ते. ठेवा म्हणलं ना. ठेवा तुम्ही खाली. ते माझ्यासाठी आणलेत. उगा हात लावायचं कारण नाही त्याला. पण बायको एका टायमाला एवढे आंबे एकटेच खाशील त्रास होईल की तुला? उगा आपलं दे इकडे. ठेवा म्हणलं. अगं पण कोणला होईल तरच? तुला झुला आणि कोणाला? मला होईल ना. माझं मी बघून घेईन. तुम्हाला आंबे खायचेत ना. खाली जायचं आणि घेऊन यायचं. अगं बायको आहेस का काय तू? तुम्हाला माहित आहे ना मी कशी आहे ते. आणि ही बायको आंब्यासाठी सायको बी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही इथनं निघून जावा. जावा ना तुम्ही. घेऊन ये तुमच्या. मला कावडे. बायको आहे का काय? आता दरवाजा कोण लावणार आहे? बघा सूर्यभाऊ, आज दार उघडून आत आलो तर ऑफिसची अशी अवस्था झाली होती. हा सगळा प्रकार पाहून मला तर काही सुचतच नव्हतं. सगळ्यात आधी दादासाहेबांच्या कानावर घालावं म्हणून तुम्हाला निरोप पाठवला. हे सगळं घडण्यामागे काय कारण असू शकतं? माझ्या माहितीप्रमाणे तळाटी ऑफिस फोडण्याचं हे पहिलंच प्रकरण घडलंय. मग कारण तरी कसं सांगणार ना? हा समजा प्रकार ज्याने कोणी केला असेल की नाही त्याचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. नाहीतर एवढी मोठी रिस्क कोणी घेऊच शकत नाही. हो, पण तळाटी ऑफिस फोडून तरी काय मिळणार आहे ना? ही काही बँक नाही आतमध्ये तिजोरी असायला. तुमचा कोणावर काही संशय? म्हणजे तुमचा कोणाशी वादविवाद वगैरे नाही ना? कारण तुम्हाला वैयक्तिक त्रास देण्यासाठी बी कोणी बी काय बी करू शकतंय. नाही, माझा कुणाशीही कुठल्याही प्रकारचा वाद नाही. मग असं का केलं असेल कोणी? नाही, हे सगळं बघता नक्कीच काहीतरी गायब झालं असणार. तलाठी साहेब, तुम्ही एक काम करा. तुमचे सगळे रेकॉर्ड्स एकदा तपासून घ्या आणि जर काही संशयास्पद आढळलंच तर आम्हाला वाड्यावर कळवा. वेल डन खोत. फायनली हे काम जमलंय तुम्हाला. अहो, या कामासाठी मी माझा जीव किती धोक्यात घातला हे फक्त मला ठावय. मी आणि माझ्या माणसाने जीव धोक्यात घातला. यांनी तर फक्त माझ्याकडे बघून एक काम केलेलं. त्यात तुम्ही पण त्यांच्याकडे बघायला पाहिजे की नको? मॅक,
आलो हा मालक जरा चालते थांबा रे. लई बेस काम केलेलं आहे तुम्ही गडे हो. आलं ध्यानात फक्त ह्या कामाची खबर ह्या कानाची त्या कानाला नाही गेली पाहिजे. ध्यानात ठेवायचं. बॉम्ब झाली नाही पाहिजे. हा आणि याच्यामध्ये 10% माझी बी आहे. नाही तर सगळेच हा कळलं का. निघा 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 लवकर. आणि पुण्यांदा इथं दिसायचं ना अजिबात. लांब निघून जायचं कुठेतरी. हो नाही कसंही ना छोटे मालक, तुम्ही मला तलाठी ऑफिस फोडायला सांगितलं म्हणून फोडलं आणि कागदपत्र घेऊन आलो. पण ह्याचा आपल्याला काय उपयोग आहे. तुम्हाला माहिती नाहीये खोत, हा जो तुम्ही खजिना आणलाय तो बँकेतल्या कुठल्याही खजिन्यापेक्षा मौल्यवान आहे. नाही तुमच्या डोसक्यात हा प्लान आल्या धरणं तुम्ही हेच बोलताय सा. पण ह्या कागदपत्रांमध्ये कसला आलाय हो खजिना. आपण दादासाहेबांच्या विरोधातली पहिली लढाई जिंकलोय असं समजा. अरे देवा, आता माझ्या ध्यानात आलं. म्हणजे तुम्ही दादासाहेबांच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये अफरातफर करणार होय. कळायला लागलंय तुम्हाला हळूहळू. हुशार होत आहे. नाही म्हणजे कसे जे काही कराल ते सांभाळून करा. कारण की शेवटी दादासाहेब आहेत ते. हा म्हणजे कसं की उद्या त्यांच्या शेपटावर पाय दिल्यानंतर ती काय करतील असं सांगता येत नाही ना, म्हणून म्हणले. असंच मी माझ्या बाबतीत समजतो. पण मी कधी काय करीन हे दादासाहेबांनाही कळणार नाही. ते पण आहे. ते सांगन म्हणत होतो, सारखं विसराय होते. हा तुमच्या डाव्या हाताला आज खास सुटते ना. खाज येते. म्हणून मला तुमचा स्वभाव लय आवडतो साहेब. हा याला म्हणतात देण्याची दानत. हा असं कसं आहे ना, आता तलाठी ऑफिस फुटलं, अख्ख्या कोल्हापुरामध्ये बातमी झाली असेल, दादासाहेबां पतूर पण गेली असेल, त्यांनी काही करायचं ठरवलं असेल तर. तलाठी ऑफिसातनं नक्की काय गायब झालंय हे कोणाला कळायच्या आत माझं काम पत्ते झालेलं असेल. जस्ट चिल, रिलॅक्स. मग चांगले. दादासाहेब दादासाहेब या तुमचीच वाट बघत होतो. आम्ही तिथं जाऊन आलो आणि समधी परिस्थिती खूप धक्कादायक होती. म्हणजे तिथल्या हापिसात समधी कागदपत्र अशी उलतापालत करून टाकलेली होती. ठराविक कागदपत्रांचा शोध झाला असावा असं आम्हाला वाटतंय. भर कोल्हापुरात तलाठ्याचं ऑफिस फोडलं जाणं हे चिंताजनकच आहे. म्हणजे कोल्हापुरातल्या जमिनीसाठी पुढच्या काळात घडणाऱ्या गंभीर घटनांची ही नांदीच आहे. पण दादासाहेब, एवढं मोठं धाडस करण्यामागं कुणाचा हात असावा आणि कारण काय असेल तेच कळणं झालंय. तुम्हाला काय वाटतं? निशा, कोण का हे शोधणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच कशाची शोधाशोध झाली हे शोधणं देखील महत्वाचं आहे. हो पण मी काय म्हणते, ज्या माणसानं शोधाशोध केली त्या माणसाचा जर शोध लागला तर शोधाशोध कसली झाली ते बी कळलंच की. निशा, सस्टेनेबिलिटीचा एक नियम असतो. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात जो काही बदल होत असतो, म्हणजे अचानक पाऊस पडणं किंवा वातावरणातला उष्मा वाढणं, हे जे होणारे बदल आहेत ते नेमके का होतात, कशामुळे होतात, कुठे होतात हे शोधणं जितकं महत्वाचं आहे तितकंच हे असे काही बदल झाल्यानंतर काय करता येईल, त्यापासून वाचण्यासाठी काय करता येईल याबद्दल सावधगिरी बाळगावी लागते. तलाठीचं ऑफिस आणि वातावरण
यांचा काय संबंध? निशा, निसर्ग आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवत असतो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे आता हे तलाट्यांचं ऑफिस कोणी फोडलं, का फोडलं हे शोधणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते फोडल्यामुळे काय परिणाम होणार आहेत हे लक्षात घेणं महत्वाचं. आणि त्या होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे. सावध तर राहायलाच हवं. कोल्हापुरातल्या प्रत्येक शेतावर, शेतातल्या बांधावर, त्या मोजळीच्या दगडावरती नजर ठेवायला हवी.